दुरुस्तीचा सोहळा पलूसमध्ये सोनाई चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं 13 जोडप्यांचा शुभमंगल सोहळा संपन्न। समाजातील गरजू आणि सर्वधर्मीय कुटुंबियांसाठी आधारवड ठरलेल्या सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस यांच्या वतीनं आयोजित मोफत सामुदायिक विवाह सोहळा बुधवारी दिनांक 13 मे रोजी येथील शिवपार्वती मल्टीपर्पज हॉलमध्ये अत्यंत भावुक आणि मंगलमय वातावरणात पार पडला। ट्रस्टचे अध्यक्ष, ऑल इंडिया गोल्ड अँड सिल्वर रिफायनरीचे अध्यक्ष तथा पलूस नगर परिषदेचे गटनेते गणपतराव पुदाले यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा स्तुत्य उपक्रम संपन्न झाला। ज्येष्ठ नेते कैलासवासी वसंतराव पुदाले दादा आणि स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या प्रेरणेतून सुरू झालेला हा सामाजिक यज्ञ यंदा 23व्या वर्षात प्रवेश करत आहे। गेल्या 26 वर्षापासून ट्रस्ट दुष्काळग्रस्त आणि आपदग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून गरजूंच्या आयुष्यात आनंद फुलवण्याचे हे कार्य अविरत सुरू राहील, अशी ग्वाही यावेळी गणपतराव पुदाले यांनी दिली। या सोहळ्यात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह सीमावर्ती कर्नाटक राज्यातील विविध जाती धर्माच्या एकूण 13 नवदाम्पत्यांनी सहभाग घेतला। ट्रस्टच्या वतीनं प्रत्येक जोडप्याला मणी मंगळसूत्र, नवीन कपडे, संपूर्ण संसारोपयोगी भांडी, खाट, गादी आदी भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती। आप्पांनी आमच्यासाठी आई वडिलांची भूमिका बजावली, अशा शब्दात नववधूवरांनी यावेळी आपली कृतज्ञता व्यक्त केली। या सोहळ्याला राजकीय व सामाजिक क्षेत्रातील दिग्गजांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले। यामध्ये आमदार डॉक्टर विश्वजित कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, कृष्णाकाठ उद्योग समूहाचे प्रमुख जे.के. जाधव, नगराध्यक्ष संजीवनीताई पुदाले, पलूस सहकारी बँकेचे चेअरमन वैभवराव पुदाले, माजी गटनेते सुहास पुदाले, गजानन सूर्यवंशी, जयंत कदम, संजय गणेशकर, प्रकाश कचरे, अरुण पुदाले, विकास पुदाले, विकास लाटे, सचिन पुदाले, विलास हजारे, मोहन चौधरी, अजित पुदाले, अधिक जाधव, बाळासाहेब पुदाले, इंद्रजित पुदाले, सोमनाथ पुदाले, रुपेश शेंडगे, संजय पवार, संतोष दळवी, बाळासाहेब कदम, प्रमिला माने, सुरेश पुदाले, प्रशांत चव्हाण आणि रवींद्र माने यांचा समावेश होता। तसेच गोल्ड अँड सिल्वर रिफायनरीचे उपाध्यक्ष प्रकाश पाटील, शंकर पवार, संजय माने, सुरेश सूर्यवंशी, बापूराव मोरे, लक्ष्मण पाटील, राजेंद्र भोसले यांच्यासह सोनाई ट्रस्टचे सर्व संचालक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सामाजिक एकतेचे आणि माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्याचे संपूर्ण परिसरातून मोठे कौतुक होत आहे। सूत्रसंचालन श्रीकांत माने यांनी केले। कैलासवासी वसंतराव पुदाले दादा, कैलासवासी पतंगरावजी कदम साहेब ज्यांनी गोरगरिबासाठी, जनतेसाठी कष्ट आयुष्यभर केलं, त्यातलं काहीतरी आपण 1% तरी घ्यावं म्हणून या ट्रस्टची सुरुवात झाली आणि आपण 2000 सालापासून सुरुवात केली आणि आपण 23 वर्ष, आज 23वा म्हणतोय, पण तसं 26वा वर्ष। कोरोना काळामध्ये आपण एकत्र माणसं करता आलं नाही, पण त्यांना साहित्य वाटप आपण सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून केलं। तर या 26व्या वर्षी आजची तारीख 13 जोडपी आणि 26वं वर्ष 13 × 26। तर अशा पद्धतीनं 26 वर्ष आपण ह्या सामुदायिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत आलेलं आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना आपण ट्रस्टच्या माध्यमातून जेवढी मदत करता येईल त्या करतोय आणि ह्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी जी माझ्या मित्रमंडळी सोना चांदी व्यावसायिक असतील, प्रत्येकाचं नाव घेत नाही, पण त्यांचाही मोठा आधार माझ्या पाठीशी आहे। पलूस गावची जनता आणि सोनाई चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व बोर्ड मेंबर असतील, कार्यकर्ते असतील, पैसे असून कुठलं कार्य होत नाही। मला लोक विचारत असतात, काही एक लग्न करायचं म्हणून तुम्ही 13 कशी करताय? तो गणपतराव पण एकटा करत नाही, त्याच्या मागं 200 लोकांची कार्यकर्त्यांची टीम आहे। ते अशिक्षित सुशिक्षित काय म्हणत नाहीत, पत्रावळी उचलायला लागली तरी ते उचलतात। मला एक स्वाभिमानानं सांगा वाटते, माझे जे ज्येष्ठ लोक होते आज काय कैलासवासी झालेले काय आज येऊ शकत नाहीत, सुधाकर दादा कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी अशी जी लोक आज जागेवर बसून आहेत, कैलासवासी गोविंद माळे असतील किंवा ओतारे असतील, वजन ओतारे असतील, अशी बरीचशी लोकं आपल्यातून निघून गेली, पण हे सातत्यानं काम चालू आहे। माझ्या गावच्या लोकांचा आणि ह्या लोकांचा या ट्रस्टच्या पाठीमागे आशीर्वाद आहे। मी धन्यवाद देतो माझ्या ट्रस्टच्या
माझ्या सर्व कार्यकर्त्यांना 200 लोकांच्या वर असतील माझे, जे पडेल ते काम करतात. आणि आपण सर्वजण इथं आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी, या गोरगरिबांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो.